Ja. चव्हाण सर यावं आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. समाधान आपण पंचांचा सन्मान करून घ्या. जीवन गावन आणि आमचे शैलेश चव्हाण करंजा यांचा होत आहे या ठिकाणी सन्मान. ऑफिशियल पंच 3 दिवस बघा, या दोन पंचांनी खूप चांगली भूमिका साकारली. अचूक निर्णय, कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय न होता खूप चांगले निर्णय त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि आभार. त्यानंतर लाईव्ह प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितूदादा गोंधळे, जितू गोंधळे भाऊंचं आपण इथे स्वागत सन्मान करीत आहोत. प्राप्ती डिजिटल लाईव्ह खूप चांगली या ठिकाणी त्यांनी देखील क्लिअरिटी आणि साऊंड क्वालिटी आपल्याला पोहोचवण्याचं कार्य केलं. थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या देखील पाहू शकलो. त्यांची टीम, संपूर्ण टीम आणि नवीनच खरेदी केलेला नवीन कॅमेरामॅन साजिद शेख, त्याचंही कौतुक करू. कॅमेरामॅन ऑल सर्व टीमचं इथे आपण सन्मान करीत आहोत. धन्यवाद जितूजी गोंधळी साहेब, खरं तर आपलंही मनापासून आभार. त्यानंतर डीजे डॉली खूप चांगली साऊंड सिस्टम प्रवीण आपल्या पर्यंत खरं तर आवाज क्लिअर आणि त्याचबरोबर खूप चांगला आवाज पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते डीजे डॉली. या समाधान वास्कर आमचे AK-47 स्पर्धेचे मुख्य आयोजक, यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहत आहोत. डीजे डॉली एक बेस्ट ऑपरेटर म्हणून आणि नेहमी हसरा चेहरा असतो आमचा हा नांदगावचा जबरदस्त डीजे ऑपरेटर, डीजे साऊंड सिस्टम. त्यानंतर स्कोरर आमचे मोरावेचे प्रणय म्हात्रे, बेस्ट स्कोरर आणि खूप चांगली माहिती नेहमीच आम्हा समालोचकांपर्यंत पोहोचवत असतात ते प्रणय म्हात्रे मोरावे. छोटा बकासूर प्रसाद भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. छोटा बकासूर यांच्या शुभ हस्ते प्रणय म्हात्रेचा शुभ सन्मान. यंदा कर्तव्य आहे आमच्या छोट्या बकासुराला, शोधाशोध सुरू आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होत असताना थँक्यू. त्यानंतर आमच्या आज दिवसभरात खरं तर एक रॉकिंग कॉमेंट्री म्हणजेच रॉकस्टार समालोचक आमचे प्रवीण गायकर. गायकर म्हणजे सिंगर, आडनाव गायकर म्हणजे सिंगर आणि त्याच आडनाव गायकर असणारे आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर. राष्ट्रीय भाषेतून नेहमीच मैदानामध्ये आग लावणारे हे समालोचक. धन्यवाद. कुणाल केबल नेटवर्क, त्यानंतर कुणाल केबल नेटवर्कचे ओनर सर्वा कुणाल वास्कर गोलंदाज देखील आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. तर SR वास्कर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो, 3 दिवस ही स्पर्धा ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेलली, तत्पूर्वी आपण या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ट्रॉफ्या दिल्या ते SR वास्कर साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी मयूर वास्कर यांना विनंती करतो, खरं तर आमच्या विभागात जावे बापू झाले ते, आणि मयूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी SR वास्कर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. जावई बापू म्हटल्यानंतर अवघड जागेचं दुखणं. तर या ठिकाणी आपण पुढचा सन्मान करूया की 3 दिवस ही स्पर्धा ज्याने आपल्या खांद्यावर पेलली आणि संपूर्ण समालोचकाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहिलीत, असे सुप्रसिद्ध मराठीचे समालोचक
रिवाल मात्रे आणि 8 वर्षानंतर त्यांचा क्रिकेटमध्ये आपण कमबॅक पाहू शकाल मित्रांनो. अशी गोली की रफ्तार म्हणून ज्यांची गोलंदाजी पाहतो तर रिवाल मात्रे यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी SR वास्कर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते रिवाल रवींद्र मात्रे सर, मराठीचा दमदार आवाज, यांचा शुभ सन्मान. तितकीच मराठी वाणी आणि तितकीच चांगली गोलंदाजी. रिवाल मात्रे सर यांचा सन्मान. धन्यवाद. प्राप्ती लाईव्हची आपण नवीन खरेदी पाहू शकाल. आमचे शाहिदबाई जबरदस्त आज कॅमेरा वर्क ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि ऑपरेटर कोणी करू शकतो परंतु कॅमेरा वर्क खूप कठीण असतं. तुमचं स्वागत आहे. यावर रिवाल सर पुढची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावरती. बक्षीस समारंभाची जबाबदारी या आपण आता पार पाडा. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्व खेळाडूंनी, तिन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी आप कृपया बरोबर स्टेजच्या समोर यायचं आहे. चला, अथर्व एंटरप्राइजेस कानपोली, त्याचबरोबर मीत 11 मोहो आणि जीवदानी बामणडोंगरी. चला, आपल्या खेळाडूंना सर्वांनी चेअर अप करण्यासाठी समोर यायचं आहे मित्रांनो. आपण लगेच बक्षीस समारंभ इथे कार्यक्रम सुरू करीत आहोत. समाधान कोणाच्या असते, आदर्श सरपंच उपसरपंच चषक कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रम आपण पार पडत आहोत. सर्वप्रथम आहे अंतिम सामनावीर, फायनलचा सामनावीर आणि ते पारितोषिक देण्याकरता नावं सांगा फक्त पाहुण्यांची पटापट. पाहुण्यांची नावं सांगा पटापट. सामनावीर मी आमचे बंटी रवी मात्रे यांना विनंती करतो, तर आपण घाई करूया जरा, खेळाडू दमले, त्यांनाही घरी जायचंय. अंतिम सामनावीर 9 चेंडू 30 धावा चेतन पाटील, कानपोली संघाचा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विजय खेळी साकारले. मी रवी पाटील बंटी याच्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्याकरता मी त्यांना आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅच चेतन पाटील, व्हेरी गुड बॅटिंग. सर्वात लांब षटकार संपूर्ण स्पर्धेतला चेतन पाटीलनं ठोकला. अभिनंदन चेतन. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस देण्याकरता मी आमंत्रित करतोय मान्यवरांना. चौरंग पाटील साहेबांना मी विनंती करतोय, या लवकर. चौरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर खेळाडू आहे जीवदानी बामणडोंगरी टीमचा छोटा चिमुकला यंग टॅलेंट आर्यन नाईक, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. नवा चेहरा यंग टॅलेंट बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आर्यन नाईक. जीवदानी बामणडोंगरी टीम वेल, व्हेरी वेल फिल्डिंग आर्यन. उत्कृष्ट गोलंदाज SR वास्कर साहेबांना मी आमंत्रित करतोय. बक्षीस आहेत शूज, स्पोर्ट्स शूज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. SR वास्कर यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल. कामगिरी आहे बघा, 6 षटक 36 धावा देत एकूण 9 विकेट. कोण आहे बेस्ट बॉलर? टीमचं नाव आहे मीत 11 मोहो, खेळाडूचं नाव आहे रोहित पाठे. बामणडोंगरी टीम या, तुम्ही पण समोर या जरा, समोर या, समोर या. खेळाडू या, सर्व खेळाडू या समोर, जरा लाजू नका. उत्कृष्ट गोलंदाज रोहित पाठे.
वास्कर साहेबांच्या शुभ हस्ते ब्रँडेड शूज रोहितला देऊन गौरवण्यात येत आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. स्पोर्ट्स शूज व भव्य आकर्षक सरपंच अर्थातच वैयक्तिक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज संघाचं नाव आहे जीवदानी बामणडोंगरी. उत्कृष्ट फलंदाज खेळाडूचं नाव सांगण्यापूर्वी त्याची कामगिरी असेल. 37 चेंडूमध्ये 73 धावा. बामणडोंगरी टीमचा संदेश गोंधळी. मी अभिषेक वास्कर यांना विनंती करतोय, अभिषेक या पण. डावखुरा फलंदाज संदेश गोंधळी ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. शूज स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक ट्रॉफी देऊन संदेश गोंधळीला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. व्हेरी वेल बॅटिंग संदेश. कॉंग्रॅच्युलेशन संदेश. पुन्हा एकदा अभिनंदन घेऊया संदेशला. त्यानंतर तृतीय क्रमांक हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय मान्यवर पाहुण्यांपैकी. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की मान्यवराचं नाव आपण सुचवावं. तृतीय क्रमांक ऋषिकेश वास्कर आणि या ऋषिकेश वास्कर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ते पटकावणारा संघ आहे नशीब भोईर यांनी पॅक केलेला संघ मीत 11 मोह. या चला टीमनं लवकर या, रेडी राहा तुम्ही लगेच. RRG वास्कर आणि ऋषिकेश वास्कर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देणार आहोत. मीत 11 मोह टीम या लवकर. मिला लवकर लवकर, तुम्हाला घरी जायचं आहे ना लवकर. तर नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला तो म्हणजे मीत 11 मोह टीम. अभिनंदन अभिनंदन मोह टीम. चांगला प्रयत्न सूर्या मस्करचा तुम्ही पाहिलात. 1 बॉल 6 धावा. खूप खूप चांगला मॅच रंगला. नेव्हर माइंड, परंतु नक्कीच तिसऱ्या क्रमांक जरी आला असला तरी तुम्हाला पारितोषिक मिळणं फार महत्त्वाचं आहे. अभिनंदन. रोख रक्कम 25,000 रुपये. आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक देण्याकरता मी फालके साहेबांना विनंती करतोय आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सरपंच साहेब आपणही यावं. द्वितीय पारितोषिक मानकरी ठरलाय रनर अप अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी संघ. या लवकर. कल्पेश ठाकूर या लवकर, तुम्हाला घाई होती. फटाफट या. अभिनंदन. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी संघ ठरतो या स्पर्धेमध्ये रनर अप म्हणजे द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य चषक. बोला गणपती बाप्पा. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ कराल हीच तुम्हाला शुभेच्छा. यानंतर मालिकावीराचं पारितोषिक आपण देणार आहोत. प्रथम क्रमांक देण्यापूर्वी मालिकावीर आहे बायसिकल. ही बायसिकल
आम्हाला आदई गावचे प्रसिद्ध गाडा मालक निकू शेलके आणि ही निगू शेलके आणि नीलू शेळकेनं ही बायसिकल पुरस्कृत केली आहे. आदई गावचे नीलू शेळके यांनी ही बाईक केली पुरस्कृत. मालिकावीर आपण तिन्ही टीम गेस करू शकता की कोण आहे तो खेळाडू जो मालिकावीरचा मानकरी ठरला असेल. एनीबडी गेस नाव कोण आहे. नाव कोणाचा येत नाही म्हणजे मीच अनाउन्समेंट करतोय. ज्या खेळाडूने 40 चेंडूमध्ये 106 धावा 5 षटकामध्ये 3 विकेट 57 धावा देत असताना अष्टपैलू कामगिरी केली त्या खेळाडूचं नाव आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट्स मालिकावीर हार्ड हिटर बॅट्समन सर्वात लांब 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 षटकार मारणारा चेतन पाटील. अथर्व एंटरप्राइजेस कानपोली संघाचा चेतन पाटील ठरलाय या स्पर्धेमधला मालिकावीर. अर्थातच या संपूर्ण शृंखलेतला मालिकावीर. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मिस्टर चेतन पाटील. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. बायसिकल मिळते चेतनला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चेतन पाटील मालिकावीर मानकरी ठरला. सरपंच साहेब सदाशेठ वासकर आमचे पेट्रोल पंप अर्थात BPCL पेट्रोल पंप मालक फालके साहेब अभिषेक वासकर ऋषिकेश वासकर SR वासकर सर्वांच्या उपस्थित यास अभिनंदन. चेतन चेतन काय म्हणशील. एकच प्रश्न सायकल मिळाली कसं वाटतंय. सायकल मिळाली आहे एक चांगला प्राइज आहे तुझ्या घरी जाणार आहे. काय वाटतं कसं वाटतं. आनंद चांगलं वाटतं. चांगलं वाटणारच आहे वाईट कसं वाटेल. तर अभिनंदन चेतन खूप चांगली खेळी केली. पहिला क्रमांक चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट्स भव्य दिव्य चषक 1 लाख रुपये धनराशी आणि तो मानकरी ठरला चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली संघ. डीजे हो दे चॅम्पियन. RR